मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे व्यक्तिमत्वाला मोकळेपणा आणणारा टी शर्ट. आजकाल तरुण मुलं मुली बहुतेक सगळे काय टी शर्ट वापरतात आणि ह्या मागचं तथ्य काय आणि त्याचा फायदा काय, तोटा काय, या सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याला तर बघूया काय ते. औपचारिक पोशाखापैकी टी शर्ट मोकळेपणा, आत्मविश्वास आणि आधुनिकतेचा भाव देतो. काय ते बघूया. टी शर्ट हे आपल्या काळातील सर्वात सामान्य आणि लोकप्रिय वस्त्रांपैकी एक आहे. टी शर्ट हे आजच्या काळातील सर्वात सामान्य आणि लोकप्रिय वस्त्रांपैकी एक वस्त्र आहे. हे केवळ आरामदायी कपडे म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणूनही ओळखले जाते. एखादी व्यक्ती कोणत्या प्रकारचा टी शर्ट परिधान करते, त्याचा रंग, त्यावरील डिझाईन, मजकूर किंवा शैली हे सगळे मिळून त्या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगतात. टी शर्ट घालणारा माणूस साधेपणाला प्राधान्य देतो, पण त्याच वेळी स्वतःच्या ओळखीबद्दल सजग असतो. औपचारिक पोशाखापैकी टी शर्ट मोकळेपणा, आत्मविश्वास आणि आधुनिकतेचा भाव देतो. विशेषतः तरुण पिढीमध्ये तो स्वातंत्र्य आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचे प्रतीक बनला आहे. टी शर्टवरील स्लोगन, चित्रे किंवा रंग ही व्यक्तीच्या विचारसरणीची झलक असतात. कोणी एखाद्या ब्रँडचा लोगो मिळवतो, कोणी सामाजिक संदेश असलेला टी शर्ट घालतो, तर कोणी साधा रंगीत टी शर्ट निवडतो. हे सर्व त्याच्या स्वभावाचा आणि दृष्टिकोनाचा भाग असतो, कारण तो स्वतःला ज्या प्रकारे सादर करू इच्छितो त्या पद्धतीचे स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. व्हेरी गुड. तो आरामदायी असल्यामुळे व्यक्ती अधिक सहज, नैसर्गिक आणि मोकळेपणाने वागते. विशेषतः सामाजिक प्रसंगी किंवा अनौपचारिक वातावरणात टी शर्ट परिधान केल्याने लोकांना जवळीक आणि मैत्रीपूर्ण भाव निर्माण होतो. व्हेरी गुड. शरीराच्या बांध्याशी सुसंगत असा टी शर्ट व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात आकर्षकपणा आणतो. योग्य रंग आणि फिट निवडल्यास तो आत्मविश्वास अधिक ठळकपणे दाखवतो. दुसरीकडे व्यवस्थित किंवा अयोग्य टी शर्ट व्यक्तीला निष्काळजीपणा आणि असंघटित दाखवू शकतो. त्यामुळे टी शर्ट निवडताना व्यक्तीचा अभिरुची, प्रसंग आणि स्वतःची ओळख याचा समतोल राखणे आवश्यक असते. अखेरीस टी शर्ट हा केवळ कपड्यांचा भाग नसून तो व्यक्तिमत्वाची भाषा बोलतो, जो व्यक्तीला केवळ रूप देतो, विचार मांडायला मदत करतो आणि स्वतःला सहज, आत्मविश्वासपूर्ण आणि आधुनिक पद्धतीने जगासमोर सादर करण्याचे साधन ठरतो. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.